नमस्कार सर्व भारतीयांना। प्रथम 79वा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्याच उपलक्ष्यामध्ये आज श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिरच्या मागच्या साईडचं जे डकलाइन आहे त्या डकलाइनवरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। तर ह्या कार्यक्रमात आमचे श्रीनगरचे ज्येष्ठ नागरिक, हरिओम मित्रमंडळाचे, तसेच आनंद गुरुकुल लॉ कॉलेज ठाणा याचे विद्यार्थी आणि गुरु मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या माध्यमातून आज इथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचे लाडके नगरसेवक माननीय मनोज शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन मदत केलेली आहे आणि आम्हाला हे झाडं उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि आमचे बरेचसे मित्रमंडळी आहेत ज्यांनी आम्हाला हे सर्व साहित्य दिलेले आहे आणि या साहित्याच्या मदतीने आज आम्ही इथे 2-2, 2.5 फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत। आणि हे सर्व जे लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आमचे लॉ कॉलेजचे प्रोफेसर वीरेन गोगरी, त्यांचे चुलते विजय गोगरी आणि गुरु मोटर ट्रेनिंग स्कूलचे गायकवाड आणि त्यांचा परिवार मनीष आणि मनोज, या सर्वांच्या माध्यमातून हा इथे कार्यक्रम घेण्यात येत आहे। आणि ह्याच्यातून सर्वांनी हीच प्रेरणा घ्यावी की आपण आपल्याला प्रकृतीने दिलेले जे सुंदर असं आयुष्य आहे आणि सुंदर असं जग आहे, त्या जगाला पुन्हा आपल्या एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने येणाऱ्या पिढीला झाडं लावून, जे कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन आपल्याला किती महत्त्वाचं आहे हे कोरोनाने दाखवून दिलं होतं, ते ऑक्सिजनाचे झाडं ह्या मुलांना जास्तीत जास्त प्रमाणात लावून प्रकृतीच्या प्रती आपली प्रेम आणि कृतज्ञता हे दाखवण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे। आणि आज हे तुम्ही पाहत आहे की सर्व विद्यार्थी स्वतः लॉचे विद्यार्थी आहे, स्वतः फावडे गमेले घेऊन पाऱ्या घेऊन खड्डा करत आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करत आहे। तरी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण हा कार्यक्रम आपल्याही विभागात राबवावा असं मी विनंती करतो। नमस्कार। जो आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे 15 ऑगस्ट निमित्ताने की प्रकृतीने आपल्याला भरपूर काय दिलेले, हे विश्व ह्या प्रकृतीच्या उपकारामुळे चाललंय आणि एवढं सुंदर असं आपल्याला आयुष्य दिले, हे सुंदर असं जंगल दिले। तर ह्या जंगलासाठी आपल्याला पण एक हातभार म्हणून झाडं लावो अशी आमची दरवर्षीची कार्यक्रम असतो। कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही सायप्रस या डोंगरावरती खूप झाडं लावलेले आहेत। तर आज ह्या लॉ कॉलेजचे मुलं, गुरुकुल लॉ कॉलेज ठाणा आणि आमचे ज्येष्ठ नागरिक हरिओम ग्रुप तसेच गुरु मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या माध्यमातून आज इथे आम्ही झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतात। हे सर्व लॉ कॉलेजचे मुलं जे पुढे जाऊन वकील बनणार आहेत, त्यांचं आताच प्रकृतीच्या प्रती किती प्रेम आहे हे ते इथं दाखवून देत आहे। मी अशी अपेक्षा करतो की या मुलांनी ह्या जंगलामध्ये वारंवार यावं आणि झाडं लावण्याचा कार्यक्रम करावं, जेणेकरून ऑक्सिजनचे जो पोल्युशन जे झालेलं आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण जो कमी झालेला आहे तो हे झाडांमुळे वाढणार आहे। आणि असा हा सुंदर आज कार्यक्रम इथे चालू आहे। आमचे धुमाळ साहेब आहेत, भरत साहेब आहेत, आमचे रामण्णा साहेब आहेत, हे सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमात आज इथे उपस्थित आहे। रोज वॉकिंग करतात, रिंग खेळतात, पण आज मुलं आले तर हे सर्व इथे जोमाने कामाला लागलेले आहेत। आणि पहिलाच खड्डा धुमाळ साहेबांनी भरतभाईंनी जोरात मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या भगिनींच्या हाताने झाडं लावून घेतलेले आहेत। तर मी आता नागरिकांना विनंती करेन की आपण ही झाडे लावा। 15 ऑगस्ट निमित्ताने वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम घेतला, त्याबद्दल काय सांगाल? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षी ही सुसुरे आळवती, या संत तुकोबाराय यांच्या अभंगाप्रमाणे खरं तर झाडं जगवली पाहिजे, नुसती लावली नाही तर झाडं जगवली पाहिजेत, वाढली पाहिजेत। आणि हे काम करण्यासाठी आनंद गुरुकुल विश्वचे विद्यार्थी, ॲडव्होकेट सगळे पुढे भविष्यातले या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि गायकवाडांनी त्यात जास्त प्राधान्य घेऊन या ठिकाणी मदत केलेली आहे।
हरिओम मित्र मंडळाचे जवळ सगळेच, आता आमच्याकडे 82 वर्षाचा एक तरुण आहे. किती? 82 वर्षाचा. आणि तो सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ खेळतो. आम्ही गेली 25 वर्ष या ठिकाणी येतोय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे मदत करतायत सगळे लोक. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि असंच कार्य करत राहा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव तनिषा सुभाष सरवणकर. मी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज याची विद्यार्थी आहे आणि माझ्यासोबत माझे बरेच मित्रमैत्रिणी आज इथे झाड लावायला आले आहेत. आणि मी हेच सांगेन की सगळ्यांनीच म्हणजे प्रत्येकानेच दरवर्षी एकतरी झाड लावावं. कारण बरीच आता पोल्युशनमुळे बरीच जंगलं तोडली जात आहेत, जे आपण डिफॉरेस्टेशन असं म्हणतो. त्याच्यामुळे बरीच जंगलं तुटून तिथे कॉन्क्रीट बिल्डिंग उभारल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर आपल्या निसर्गाचा संबंध लोकांशी तुटतोय आणि त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स म्हणजे खूप लोकांना आजार भरपूर वाढलेले आहेत आणि ऑक्सिजन ते फार कमी झालेलं आहे. बऱ्याच लोकांचं आयुष्य पण याच्यामुळे कमी झालेलं आहे. आता असं म्हणता येईल की 30-32 वर्षाच्या मुलांना पण हार्ट अटॅक वगैरे येतो. कारण आपण म्हणतो की जे लाईफस्टाईल आहे पूर्ण चेंज झालेलं आहे. आणि म्हणजे गावाखेड्यांमध्ये झाडं लावण्यापेक्षा मी असं म्हणेन की मुंबईत प्रत्येकाने झाडं लावायला हवीत. कारण झाडं हे आपलं महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळेच आपल्याला ऑक्सिजन आणि सगळं काही मिळतं.